मॅडम जार. हा ठेवा ना तिकडे किचनवर ठेवा. हा, इथे ठेवा इथे. ओके. आज लय उशीर केला तुम्ही. हो काय ते मोटर बंद झाली होती ना. अच्छा. त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. बरं बरं, उद्यापासून जरा लवकर आणत जा. काय ना, थंड पाणी लागतं आम्हाला. हो ठीक आहे. किती पैसे झाले तुमचे? 30 रुपये. हा, 1 मिनिट आणते. हा. ते या बरं. हे घ्या. मॅडम सुट्टी तर नाही माझ्याकडं. तुम्ही जारवाले, तुम्ही सुट्टी ठेवली पाहिजे ना. हो हे बघा, आता पहिलं घर तुमचं पडतं नाही का बाजूला जारचं दुकान आहे, तुम्हाला माहिती आहे ना. मग स्टार्टिंगला तुमच्याचकडे आलो. आता मी काय करू? मग आता बघा ना, तुमच्याकडे 30 रुपये असतील ना आता सुट्टे. नाहीये माझ्याकडे सुट्टे, सगळे 500च्या नोट आहेत माझ्याकडे. अहो आता अं, नाही 100 रुपयेच आहे बघा. आता मी काय करायचं बरं? मी कुठून आणायचे सुट्टे? हा, इथे मी तुमच्या बिझनेस खोललाय का? हो आता पहिला कस्टमर तुम्हीच आहे, आता मी कुठून आणणार आहे तुम्ही सुट्टी ठेवत जा ना. आता मला सुट्टी दे. तुमचे 30 रुपये काढा आणि वरचे पैसे तुम्हालाच ठेवा. हं? हो, 470 रुपये उरताय ना, ते तुम्हाला ठेवा. मला ठेवू? हा. अहो तुम्ही तर 30 रुपये द्यायला पण कानकुन करा आणि 470 रुपये मी ठेवू असं म्हणताय. ठेवायचे म्हणजे तुम्हाला माझं एक काम करावं लागेल त्याच्या बदल्यात. काय काम? काय नाही, फक्त तुम्ही आता आलेच आहेत ना, तर माझी थोडी मसाज करून द्या पाठीची. मसाज? हो. बर ठीक आहे. आणि ते वरचे पैसे मग तुम्हाला ठेवून घ्या त्या कामाबद्दल. हा ठीक आहे. चला या मग. हे घ्या, तेल घ्या आणि चांगली मालिश करा बरं का. हो कसे मला पाठीत खूप त्रास होतोय, म्हणून तुम्हाला हे काम करायला लावलं मी. बरं ठीक आहे. या बसा. तसं घरी कोणी दिसत नाही मला. हा, मग मी एकटीच राहते ना इथे, त्याच्यामुळे. माझे हस्बंड आहे ना, हा ते आउट ऑफ कंट्री करतात आणि अच्छा. मी मग एकटीच राहते घरात. आणि आम्हाला मुलबाळ पण नाहीये. येत आता मला भेटायला 2-2, 3-3 महिन्याने. जसं त्यांना वेळ मिळाला तसं येतात ते. अच्छा. हो. आणि तुमचे सासरे वगैरे? माझे सासू सासरे गावाला राहतात. त्यांना मन झालं का येतात ते एखाद दिवशी. अच्छा गावाकडे असता का? हो. छान वाटतंय बरं का, एकदम भारी मसाज करताय तुम्ही तर. जसं प्रॅक्टिस करूनच आले घरून. नाही नाही, प्रॅक्टिस कसली हो. ते कधी कधी पप्पांची वगैरे मसाज करून देतो ना. हा हा. हा त्याच्यामुळे ती थोडी सवय झाली, तर त्यांची पण पाठ दुखते ना हम्म. त्याच्यामुळे. अच्छा. आता बरं वाटलं जरा कमरेला. खरंच खूप छान मसाज केली बरं का तुम्ही. ठीक आहे मग जातो मी. अहो, एवढी काय घाई? पाठीचीच मसाज केली तुम्ही, अजून खांदे बाकी आहेत माझे. करा बरं, खांद्याची मसाज करा चला. इथे इथे. तुमच्या घरचं तेल पण संपलंय वाटतं. जाऊ द्या हो, असेल नसेल चालतंय मला, तुम्ही फक्त मसाज करा. बरं ठीक आहे. हा, थोडं इकडे. इथं हो. नीट करा ना जरा. हो हो. अहो आता
मी थोडी ना मसाजवाला आहे. जशी येते तशी करतोय. तसं तुमचं लग्न कधी झालंय हो मॅडम? माझ्या लग्नाला आता 3-4 वर्ष झाले असतील. 3-4 वर्ष. हा. मग तुम्हाला अजून मूलबाळ नाहीये? आता काय करणार आहे, नवरा गेला विदेशात हं, काम करायला. अच्छा. मग नाही येत तो, मध्ये मध्ये कधीतरी येतो, तर त्याच्यात काय होतं, त्याच्यानं काय लगेच मुलबाळ होऊन जाणार आहे का? आणि तसं पण ते नसतं ना इथे, तर मी अजून काही विचार केलाच नाही. जेव्हा ते येऊन जातील ना इथे, तेव्हाच मी मुलबाळाचा विचार करेन. अच्छा. अहो मग तुम्ही घरात एकटेच राहता? हो. कस काय हो? असं काय म्हणजे? म्हणजे अहो आता तुमचं लग्न झालंय आणि हम्म. 4 वर्ष झाले लग्नाला. हम्म. आणि म्हणजे माझी जर बायको इतकी सुंदर असती ना, तर मी तर नसतो गेलो विदेशात. आता काय करणार आहे, त्यांना पैसे कमवायची खूप लालूच आहे. त्यांना खूप सारे पैसे कमवायचे आणि खूप मोठा बंगला बांधायचा आहे. अच्छा. एवढा फ्लॅट आहे ना हा, 2 BHK, त्याच्यात हा. त्यांचं मन नाही भरलं. त्यांना अजून मोठं घर पाहिजे, गाडी, बंगला, ऐशोआराम सगळं पाहिजे. त्यांना हा विचारच नाहीये की आपण म्हातारे झाल्यावरती आपल्याला मुलबाळ होतील तेव्हा काय फायदा त्यांचा, कसं काय सांभाळणार त्यांना? हा, आपल्याकडे होणार आहे का एवढं सगळं? ते पण आहे. मग तुम्ही सांगायचं ना त्यांना, की इथंच अहो, तुम्हाला नोकरी सांगू बघा. का, मी खूप वेळा सांगितले त्यांना, इथं नोकरी बघा, पण ते काय ऐकतच नाही माझं. इथे इथे दाबा. अच्छा. हं. मग काय फायदा आता एवढं विदेशात जाऊन? कारण बायको घरी एकटी राहते. तिकडं कायच करत असतील ते. जाऊ द्या किंवा हो. तिकडं दुसरं लग्न तर नाही करून घेतलं त्यांनी? नाही हो, असं थोडी ना करणार आहेत ते, नाही असं काही करत नाही ते. हा का? पण फक्त मला एकटं एकटं वाटायला लागलं आता, ते कधीपासून गेलेत ना. हा हा. हं. बरं, तुम्ही मालिश छान करता बरं का, मला खूप आवडली तुमची मालिश करणं. तुम्ही एक काम करा ना, हा? तुम्ही रोज येत जा ना मालिश करायला. तर तुम्ही जार द्यायला येतातच, मग जार पण देत जा आणि मालिश पण करून देत जा. म्हणजे अहो 500 रुपये तुम्हाला सुटून 470 रुपये तुम्हाला सुटतील. अहो कसं काय पॉसिबल आहे? आता मी तुमच्या म्हणजे पहिला कस्टमर तुम्हीच आहे. हम्म. सगळ्यात आधी तुमच्याकडे जार द्यायला येतो. हम्म. त्याच्यानंतर मग मला बऱ्याच ठिकाणी जार द्यावे लागतं ना, आणि जर लेट झालं तर मालक कामावरनं काढून टाकल मला. हम्म. मग एक काम करू शकतो आपण. हा? तुम्ही एक काम करा, तुम्हाला काय पेमेंट देतो तुमचा मालक? मालक तर 5,000 रुपये देतो. 5,000 रुपये महिना? हा, म्हणजे 2 तासाचंच काम असतं ना माझं, जार वाटून यायचं आणि गाडी घरी लावायची. अच्छा. हा. मग मी तुम्हाला जर 10,000 रुपये महिना दिले तर तुम्ही काय करशाल? कराल माझ्याकडचं काम? 10,000 रुपये महिना? हो. अहो, हे 5-10 हजार रुपये माझ्यासाठी काहीच नाही. माझा नवरा खूप कमवून पाठवतो मला पैसे. तर सांगा तुम्ही, तुम्हाला पटत असेल तर मी तुम्हाला 10,000 रुपये महिना देईल. तुम्हाला काही नाही, जास्त काम नाही, फक्त माझी मालिश वगैरे करून द्यायची आणि माझ्यासोबत शॉपिंगला वगैरे यायचं. अं, ठीक आहे. मग एक काम करतो मी, आताच ना परत जातो मालकाकडं. त्याला म्हणतो की मला ना तुझ्याकडचं काम सोडायचंय. हा, मग मी डायरेक्ट तुमच्याकडे येऊन जातो कामाला. चालतंय. आणि तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी तसं माझ्या घरी तर आई वडील आहेत आणि एक छोटीशी बहीण आहे. अच्छा. हा, म्हणजे एक 10 वर्षाची बहीण अच्छा अच्छा. आहे. मग ठीक आहे, चालतंय, या मग तुम्ही. तुमचं लग्न वगैरे नाही झालंय ना? नाही, अजून तर लग्न नाही झालंय. अच्छा. हा. ठीक आहे, मग चालतंय. तुम्ही येत जावा रोज मग. हा, ठीक आहे. आणि किती टाइम काम असेल? आता काम जास्त काही नसेलच, फक्त मालिश कर ना, शॉपिंगला माझ्यासोबत ये ना, आणि तुम्ही आता तुम्ही इतकी छान दिसता ना, माझं मन ना तुमच्यावरती आलंय. फक्त मला दिवसभरात ना एकदा तुम्ही प्रेम दिलं ना, मग बस. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही असं? हा, दिवसातनं एक वेळेस प्रेम द्यायचं? नाही नाही, कसं काय होणार आहे? अजून माझं लग्न नाही झालेलं आहे. आणि अहो, तोच तो बेनिफिट आहे आपला.
तुमचं लग्न नाही झालंय, तुम्हाला पण तर इच्छा असेल ना ते सगळं काही करायची. तर मी करते ना तुमची इच्छा पूर्ण. प्लस तुमची इच्छा पूर्ण करण्याचं पेमेंट मी तुम्हाला देते. आणि 5,000वर कायच होत असेल तुमचं. 10,000 काय 15,000 घ्या माझ्याकडनं. 15,000? पण मग माझे काम करावे लागतील बरं का. ठीक आहे, 15,000 भेटतील तर मी एक वेळेस प्रेम आणि मालिश आणि तुमच्यासोबत शॉपिंग वगैरे आणि बाहेर फिरायला पण येईल. आणि आता तुम्ही हो म्हटलेच आहे, तर माझा असा विचार होता की एकदा चेक करून घ्यावं की तुम्ही मला परफेक्ट प्रेम देऊ शकता की नाही. नाही 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 नाही, अहो आता कस काय, आपण उद्यापासून सुरू करू ना. बरं चालतंय. हा. उद्यापासून तुम्ही या आणि मला मी जे सांगेल ते करा. हो ठीक आहे. हो हो, ठीक आहे ठीक. बाय. हा. मी येतो. येता ना नक्की उद्या. हो हो. अहो उद्यापासूनच येतो. हा. तुमची नोकरी फिक्स मग. हो हो. आता अडकलाय जाळ्यात. 15,000 रुपये द्यायला मला काही फरक नाही पडणार. तसं पण माझा नवरा खूप कमवतो.